टाका अशा शब्दात ठाकरे गटाच्या मुखपत्रातून सरकारवर हल्लाबोल करण्यात आलाय। अधिकाऱ्यांच्या जागी गुंडांना संरक्षण दिलं असं म्हणत सरकारवर निशाणा साधण्यात आलाय। दरम्यान या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर आपण पाहतोय मिंधे आणि फडणवीसांचं हे जे गुंडाराज सध्या सुरू आहे ते उलथवून टाका अशा शब्दात ठाकरे गटाच्या मुखपत्रातून हल्ला चढवण्यात आलेला आहे। आपण आताची ही महत्त्वाची अपडेट सध्या पाहतोय। सध्या महाराष्ट्रामध्ये चाललाय तरी काय असा प्रश्न निर्माण होतोय, कारण एवढ्या 10 दिवसांमध्ये 3 गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत। एक म्हणजे गणपत गायकवाड, दुसरं म्हणजे अभिषेक घोसाळकर आणि तिसरं म्हणजे जळगावातील चाळीसगावमध्ये जो गोळीबार झाला। त्यामुळे कुठेतरी प्रशासनाचा आता वचक राहिलेला नाहीये अशी स्थिती सध्या निर्माण झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाच्या मुखपत्रातून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला। तर या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय आपण सविस्तर पाहूयात। राज्याची अवस्था ही कमालीची बिकट झाली आहे। घोसाळकर यांच्या हत्येनं ही बिकट परिस्थिती किती टोकाला गेली ते दिसतंय। सरकार पुरस्कृत गुंडांना संरक्षण दिलं जात असेल तर काय होणार असा सवालही यामध्ये विचारण्यात आलाय। तर महाराष्ट्राच्या वाटेनं देश पुढे गेला। आज महाराष्ट्राची वाट चुकली आहे, त्यामुळे राज्याची वाट लागली आहे अशा शब्दात टीका करण्यात आली आहे। तर लुटारू टोळ्या आणि भामट्यांना बरे दिवस आलेत असं जेव्हा घडतं तेव्हा राष्ट्र लयास जातं। घोसाळकरांच्या हत्येनं महाराष्ट्राच्या पापण्या सध्या ओलावल्या। त्या पापण्यांमधून ठिणग्या सुद्धा उडतील। गुंडांचं राज्य पोसणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं असा हल्लाबोल आज ठाकरे गटाच्या या मुखपत्रातून सरकारवर करण्यात आलेला आहे। एकूणच या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या घणाघाती शब्दात ठाकरे गटाच्या मुखपत्रातून टीका करण्यात आली आहे। तर आपण पाहतोय सध्या गुन्हेगारी महाराष्ट्रामध्ये प्रचंड वाढलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर सध्या सरकारवर टीका करण्यात येते।